जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी एसीबीकडून चौकशी सुरू आहे। यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढू शकतात। दरम्यान एसीबी कारवाईच्या टायमिंगवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होऊ घातलेत। मतदान संपलं, चौकशी सुरू। जरंडेश्वरची फाईल पुन्हा उघडली। अजित पवारांच्या अडचणी वाढणार, विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप। सातारा जिल्ह्यातल्या जरंडेश्वर साखर कारखान्यातल्या भ्रष्टाचाराची पुणे एसीबी कडून चौकशी सुरू आहे। या प्रकरणात जरंडेश्वरशी संबंधित राजेंद्र घाडगेंना एसीबीनं समन्स बजावलंय। राजेंद्र घाडगे हे अजित पवारांशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे। जरंडेश्वर कारखान्यातल्या गैरव्यवहार, कोरेगाव मधला एक भूखंड आणि डिस्टिलरी प्रकल्पाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे। पण लोकसभेसाठीचं मतदान संपताच जरंडेश्वर प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू झाल्यानं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे। त्यांना क्लीन चिट देण्यासाठी ही चौकशी सुरू केली आणि ते एंड करून टाकतील। सीबीआयनी केली, ईडीनी केली, उद्या अँटी करप्शन करणार। त्यामध्ये फार काही मोठा विषय नाही, गंभीर असण्याचं काही दाखवायचं कारण नाही। हे सगळं मिलीभगत आहे। तुम भी चुप हम भी चुप, तुम दबा के खाओ हम भी खाएंगे, राम नाम का गुण गाएंगे, असं सगळं काम चाललंय। खरं तर भाजप नेहमीच दबावाचं राजकारण ठेवत असतं आणि अनेक लोकांना अनेक गुन्ह्यामध्ये ब्लॅकमेलिंग करण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीने गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये केलेलं आहे। की अजित पवारांना त्यावेळी या सगळ्या गोष्टींना क्लीन चिट देण्यात आल्या होत्या, परंतु निवडणूक झाल्यानंतर या गोष्टी पुन्हा उकळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे। खरं तर आता अनेक लोक भाजपच्या युतीमधनं किंवा भाजप सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्या सगळ्यांना दबावाचं राजकारण या ठिकाणी होईल। ज्या जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे ते आहे तरी काय, जाणून घेऊया। जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 2010 मध्ये विक्री झालेली। हा कारखाना मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत विकल्याचा आरोप आहे। याच काळात अजित पवार राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते। कारखाना मेसर्स गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकण्यात आला। त्यानंतर तात्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला भाडे तत्वावर देण्यात आला। जरंडेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हिस्सा आहे। ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे। ईडीनं चार्जशीट मधून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचं नाव वगळलं होतं। ईडीच्या चौकशीत अजित पवारांना क्लीन चिट मिळाली असली तरी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जरंडेश्वरची फाईल पुन्हा उघडल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात। मुळात लोकसभेच्या 4थ्या टप्प्यानंतर अजित पवारांच्या नाराजीची चर्चा आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभेच्या 90 जागांच्या मागणीनंतर अजित पवारांशी संबंधित कारखान्याची चौकशी करण्यात येते। त्यामुळेच या टायमिंगवरून राजकीय आरोपांचा खेळ रंगल्याचं बघायला मिळतंय। पण सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत। असा माननीय मोदीजींचा हस्तक्षेप नसतो, माननीय अमितभाईंचा हस्तक्षेप नसतो, आपला गैरसमज असतो। अनेकदा म्हणजे हे मी आता नावं सांगणं योग्य नाही, मला माहिती आहे की एखादी तक्रार होते तेव्हा त्याची तपासणी होते। मी तुम्हाला महाराष्ट्रातील 25 नेत्यांची नावं सांगू शकतो की ज्यांना नोटीसेस गेल्या, इन्कम टॅक्सचे कोणाला नोटीस गेल्या, कोणाला ईडीची नोटीस गेल्या। तुम्ही विचार करा हो, अजितदादा काकांच्या विरुद्ध बंड करून आले आणि तेव्हा कधीतरी आपण काका आम्हाला वाचवा असा आवाज ऐकला, आता पुतण्या आम्हाला वाचवा असा आवाज ऐकतो आपण। जरंडे कारखान्याच्या संदर्भात जी चौकशी आहे ती जी काही नियमाने ती चालू आहे आणि त्यात जो कोणी दोषी अगर आढळला तर त्याला शिक्षा सुद्धा होणार आहे। म्हणून राजकीय वरदास्त असेल म्हणून आपले गुन्हे मागे घेतले जातात किंवा संपवले जातात, हा जो गोड गैरसमज इतर विरोधी पक्षवाले जे बोलतात त्याला अर्थ नाही, हा त्याच्यातून सिद्ध होतो। अजितदादा आज उपमुख्यमंत्री असल्या तरी त्यांच्या कारखान्याची चौकशी चालू आहे, याचा बोध या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतला पाहिजे। जरंडेश्वरच्या चौकशीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू असलं तरी पुणे लाचलुचपत विभागानं आत्ताच्या चौकशीचा अजित पवारांशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। आता एसीबीच्या स्पष्टीकरणानंतर तरी अजित पवारांवरून सुरू झालेलं हे राजकारण थांबतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।